मैदान नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मैदान 2 दिवसापूर्वी एनआयएच्या विशेष न्यायालयाने माळेगाव बॉम्बलास्ट प्रकरणात एटीएसने जे 7 आरोपी पकडलेले होते त्यात साध्वी प्रज्ञा असतील, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित असतील, या सर्वांनाच दोषमुक्त करून टाकलेलं आहे। आणि यासोबतच न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात हे सुद्धा नमूद केले की एटीएसने जे पुरावे आमच्या समोर सादर केले होते ते सगळेच बोगस आहे, त्यातले बहुतेक हे खोटे वाटतात, ठोस नाहीये आणि तेही सुद्धा एटीएसने स्वतः निर्माण केल्यासारखे वाटतं। त्यामुळे आपल्या समोर आज हे न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी साध्वी प्रज्ञा समेत या 7 लोकांना मुद्दामून फसवण्यासाठी एटीएसला आपल्या हाताची बाहुली बनून पुरावे तयार करण्याचं पाप केलं आणि हिंदूंना बदनाम करण्यासाठी भगवा आतंकवाद, सनातन आतंकवाद सारखे शब्द नरेटिव्ह घडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या वोट बँकला आपल्या जवळ करून इलेक्शन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न यांच्याद्वारे होत होता। त्यात यांचे साथीदार शरद पवार होते, सुशील कुमार शिंदे होते, पी चिदंबरम होते, दिग्विजय सिंग सारखे मोठमोठे काँग्रेसचे नेते सुद्धा या भगवा आतंकवादच्या नरेटिव्हमध्ये काँग्रेसची मदत करत होते। सोनिया गांधीचे गुलाम झाल्यासारखे हे लोक हिंदूंच्या विरोधात काम करत होते। इतकं सगळं लोकांसमोर येऊन सुद्धा आजही काँग्रेस ही नीचतेची पातळी अजून जास्त ओलांडत चाललेली आहे। तुम्ही संसदेत प्रणिती शिंदेंचं वक्तव्य ऐकलंच की ऑपरेशन सिंदूर हे तमाशा होतं, पण त्या पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत आणि अजून युवा आहेत, त्यांना अनुभव नाही आहे म्हणून त्यांना आपण सोडू शकतो। आणि मोदींनी सुद्धा तेच म्हटलं की या पहिल्यांदा खासदार झाले त्यांना माफच केलं पाहिजे। पण आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण, ज्यांनी केंद्रात सुद्धा अनेक मंत्रिपदं भूषवली आहेत, इतके अनुभवी व्यक्तीने जे वक्तव्य केलं आहे, जे हिंदू विरोधी वक्तव्य करण्याची हिंमत त्यांनी केली आहे, ते विश्वास होत नाही की पृथ्वीराज चव्हाण सारख्या व्यक्तीने हे बोलून दाखवलंय, त्यांची हिंमत झाली आहे बोलण्याची। जेव्हा पत्रकारांनी त्यांना याविषयी प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीसांनी हे ट्विट केलंय की भगवा कधीही आतंकवाद असू शकत नाही, नाही आहे आणि नाही कधी असणार, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणतात की त्यांना मी हे सांगू इच्छितो आणि त्यांना सल्ला देतोय की तुम्ही भगवा आतंकवाद हा शब्द वापरू नका। ते छत्रपतींचं ध्वज होतं आणि ते आमच्या स्वातंत्र्याचं प्रतीक होतं। जर तुम्हाला धर्माचं नाव घ्यायचंच आहे तर हिंदू आतंकवाद किंवा सनातन आतंकवाद असे शब्द वापरा। तुम्ही हे वक्तव्य पहिल्यांदा ऐका, कारण हे नीचतेचे शब्द मला विश्वास होत नाही अजूनही की त्यांनी ते बोललेत। वीरेंद्र से कहना चाहूंगा कि भगवा शब्द का प्रयोग न करें। भगवा ये महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए एक पवित्र शब्द है। ये भगवा जो है वो छत्रपति शिवाजी महाराज का झंडा था, जो कि एक स्वतंत्रता का प्रतीक है। भगवा रंग जो है वो संत ज्ञानेश्वर का रंग था, हमारे वारकरियों का पंथ था, हमारे संत तुकाराम का रंग था। और ये भारत के स्वतंत्रता के पहले की बात, बहुत पहले की बात है। जिसे हम महाराष्ट्र धर्म बोलते हैं, जो महाराष्ट्र राज्य की संकल्पना वहां से पैदा हुई। तो ये हमारे लिए भगवा कहना तो गलत है। ये तो सब पॉलिटिकल पार्टीज ने तो अपना लिया है और भगवान नाम दिया है, तो वो गलत है। अगर आपको किसी धर्म का नाम लेना तो हिंदू टेरर कहिए, हिंदू फंडामेंटलिस्ट टेरर कहिए, सनातनी टेरर कहिए, लेकिन भगवा न करिए। मला तर हे वक्तव्य ऐकल्यानंतर एकच गोष्ट कळाली नाही की पृथ्वीराज चव्हाणांचं धर्मगुरू कोण आहेत, कारण त्यांना भगवा, हिंदू आणि सनातन हे 3 शब्द कधीपासून वेगवेगळे वाटायला लागले। छत्रपतींनीही आपलं स्वराज्य निर्माण केलं ते हिंदूंसाठी होतं। हिंदूंवर जे औरंगजेबासारखे क्रूर शासक अत्याचार करत होते त्यांना स्वतंत्र मिळवून देण्यासाठी, आपल्या हिंदू संस्कृतीचं, सनातन परंपरेचं पुनरुत्थान करण्यासाठीच शिवाजी महाराजांनी आपला ध्वज हा भगवा रंग म्हणून निवडला होता आणि ते खरंच आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे। आणि भगवा, हिंदू, सनातन यामध्ये काहीच अंतर नाहीये। तुम्ही जर या 3 शब्दांना वेगळं करून भगव्याला वेगळा धर्म आणि हिंदू हा वेगळा धर्म आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातला वारकरी समाज तुम्हाला माफ करणार नाहीये। आणि ज्या शब्दाविषयी ते म्हणतायत की देवेंद्र फडणवीसांना तुम्ही वापरू नका भगवा आतंकवाद म्हणून, त्या भगवा आतंकवाद शब्दाची उत्पत्तीच स्वतः पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी केलेली आहे। अनेकांना हे आठवणीत असेलच की जेव्हा हे शब्दाची उत्पत्ती झाली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण स्वतःच राज्यमंत्री म्हणून पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करत होते आणि त्यांच्याद्वारेच सोनिया गांधी या सरकार चालवत होत्या, त्यांच्या हातातून सूत्र सगळी चालत होती। जर यांचे नेते, त्यात दिग्विजय सिंग, शरद पवारांसारखे मोठमोठे साथीदार, यांचेच गृहमंत्री असलेले सुशील कुमार शिंदे, पी चिदंबरम सारखी लोक जर भगवा आतंकवाद सारखे शब्द वापरत असतील तर त्याचा सल्ला हा त्यांना कोणी दिला असेल? पृथ्वीराज चव्हाण सारख्या लोकांनी।
तो कोणाच्या इच्छेने? सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या इच्छेने. माळेगावमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं हिंदू आतंकवादाचा पुरावा न्यायालयाला सुद्धा सापडलेला नाहीये. तुम्ही ते पुरावे मुद्दामून प्लांट करण्याचं काम केलं. प्रसाद पुरोहित सारख्या एक देशभक्त सैनिकाला तुम्ही मुद्दामून या केसमध्ये फसवलं आणि त्याचे बहुमूल्य वर्ष यात वाया घालवले. मुंबईचा हल्ला सुद्धा कसाब किंवा त्याच्या गँगने करता आला नसता त्यांना जर तुम्ही माळेगावमध्ये प्रसाद पुरोहितांना काम करू दिलं असतं. त्यांची रिपोर्ट्स, त्यांची इंटेलिजन्स रिपोर्ट जर जनतेसमोर, आर्मीपर्यंत, सेनेपर्यंत पोहोचली असती. त्या निष्पाप लोकांचं बळी तुमच्यामुळेच गेलेलं आहे, जे मुंबईत मारले गेले. आणि आज तुम्ही तोंड वरती करून म्हणताय की भगवा आतंकवाद शब्द वापरू नका, सनातन किंवा हिंदू आतंकवाद शब्द वापरा म्हणून. आणि मी हवेत म्हणत नाहीये की पृथ्वीराज चव्हाण आणि यांची गँग जी सत्तेत इथे महाराष्ट्रात बसलेले होते त्यावेळी माळेगाव बॉम्बला जेव्हा झाला त्या लोकांनी ATSद्वारे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला आणि याला हिंदू आतंकवाद दाखवण्याचा यांच्याद्वारेच प्रयत्न झाला हे मी म्हणत नाहीये. तर स्वतः ATSचे त्यावेळीचे माजी इन्स्पेक्टर आणि ते मुस्लिम आहेत बरं का, त्यांनीच आज वक्तव्य दिलेलं आहे. महमूद मुजावरांनीच आपल्या मुखातून हे गौप्यस्फोट करून टाकलेलं आहे की त्यावेळीच्या सरकारने त्यांच्यावर किती दबाव आणलेला होता आणि सरसंघचालक मोहन भागवतांना तुम्ही अटक करा असे आदेश त्यांना देण्यात आले होते आणि कोणतेही त्यांच्या विरोधात पुरावे नसताना. ते पहिल्यांदा ऐका आणि पृथ्वीराज चव्हाणांना या व्यक्तीवर तरी, कारण ते मुस्लिम आहेत, हिंदूंवर त्यांचा विश्वास नाही, त्यामुळे या व्यक्तीवर तरी विश्वास होईल. त्यामुळे त्यांनी सुद्धा अजून जास्त लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. मेरे जो इंचार्ज थे मोहन भागवत के बारे में या मेरे तपास के बारे में, वो परमवीर सिंह और उससे भी हायर अथॉरिटी जो थे उनका आदेश था और उनके आदेश के मुताबिक मेरे को महाराष्ट्र में से 10 कर्मचारी मेरे मदद के लिए दिए गए थे. सर्विस सीक्रेट फंड में से मेरे को पैसा दिया गया था. ATS की तरफ से ऑफिशियल मेरे को रिवॉल्वर दिया गया था और जो भी जाने आने के लिए वारंट जो रहते वो भी दिया गया था. इस तपास के अंदर मैं इंदौर, अजमेर, नागपुर, बेलगांव, गोकाक वगैरह ठिकान जाके मैंने तपास किया. ये तपास करते वक्त उन्होंने जो आदेश दिया था मोहन भागवत जी के बारे में, वरिष्ठ अधिकारी थे वो, मोहन तुम्हारे परमवीर सिंह के अलावा और वरिष्ठ अधिकारी थे. उनका कहना ऐसा था कि पहले जाके मोहन भागवत को मिलके क्या तो उनका डिस्कशन हुआ है, अब तुम जाके उनको उठा के लाओ, ऐसा आदेश था. वो भयानक झूठे जो तब एक कंसेप्ट निकल के आया था तब, भगवा आतंकवाद के नाम पे ये तपास चल रहा था. तपास जो करना चाहिए वो नहीं हुआ. भगवा आतंकवाद, हिरवा आतंकवाद, ये था, ये गलत था, झूठ था. और इतने बड़े आदमी को लाने के लिए मेरे पे जवाबदारी डाले थे, तो मेरे झूठ करने की मेरी कॅपॅसिटी नाही. हे वक्तव्य देऊन पराक्रम करण्याच्या अगोदर त्यांनी अजून एक वक्तव्य दिलेलं होतं आणि त्याची चर्चाही आज होते. ऑपरेशन महादेव करून जेव्हा सेनेने पहलगाममध्ये जो आतंकी हल्ला 4 जणांनी केला होता त्यापैकी 3 जणांना ठार केलं, त्यांच्या डोक्यात गोळी घालून ज्या प्रकारे त्यांनी आमच्या हिंदू बांधवांना मारलं होतं तशाच प्रकारे त्यांना मृत्यूस प्राप्त करून दिलं, तेव्हा त्या ऑपरेशनचं नाव महादेव का ठेवलं आणि त्याविषयी पृथ्वीराज चव्हाणांच्या पोटात दुखायला लागले की तुम्ही प्रत्येक विषय हा धार्मिक का करून टाकता, महादेव नाव देण्याची गरज काय होती. आणि जेव्हा या वक्तव्यावर वाद निर्माण झाला तर त्यावर त्यांचं स्पष्टीकरण काय आलं, तर माझे कुलदेवता हे महादेव आहेत, भगवान शिव आहेत, त्यामुळे त्यांच्याशी मला काही आक्षेप नाही आहे. पण जर सेना एखादं ऑपरेशन करत असेल तर त्याचं धार्मिक नाव ठेवण्याची गरज काय आहे आणि असं पहिल्यांदाच मी भारतात झालेलं पाहतोय, जगात कधीच झालेलं नाही आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. हे ऐकल्यानंतर तर वाटलं की पृथ्वीराज चव्हाणांना जे आमच्या विचारधारेची लोकही अभ्यासू नेता वगैरे म्हणतात ते पूर्णतः खोटं आहे, कारण त्यांच्या डोक्यात फक्त माती भरलेली वाटते. थोडासा जास्त अभ्यास केला असता आणि जास्त नाही, फक्त ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकन सेनेने जे ऑपरेशन केलं त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं होतं, फक्त हे जरी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कळालं असतं की देवतांचं नाव ठेवण्याची प्रथा ही काही भारताने नवीन सुरू केलेली नाही. त्यावेळी ओसामा बिन लादेनला मारताना जे ऑपरेशन त्या लोकांनी राबवलं अमेरिकन सेनेने, त्याचं नाव त्या लोकांनी नेपच्यून स्पियर ठेवलं होतं. आणि नेपच्यून हा ग्रीक देवता आहे. ग्रीक संस्कृतीमध्ये समुद्र देवताला नेपच्यून असं म्हणतात. जर ब्रिटिश जे इंग्लिश लोक आहेत ते लोक आपल्या देवतांविषयी गर्व वाटवून घेत असतील आणि त्यांचं नाव आपल्या ऑपरेशनला देत असतील, तर आपण जर असंच करत असू, जर महादेव एखाद्या ऑपरेशनला नाव दिलं तर ब्राऊन साहेब ज्याला म्हणतात, कारण गोरे साहेबांचे पाय साठण्याचं काम जे ब्रिटिशांच्या काळात इथले ब्राऊन साहेब करायचे तसंच पृथ्वीराज चव्हाण करताना दिसतं.
कारण पृथ्वीराज चव्हाण हे अमेरिकेत शिकून आलेले, अमेरिकेत काम केलेले व्यक्ती आहेत ना. त्यामुळे भारतीय संस्कृती, भारतीय देवी देवता यांचे नाव ऐकल्यावर त्यांना उलटीसारखं वाटत असेल. त्यांना फक्त नेपच्यून किंवा देव, इंग्रजांचे देव आहेत त्यांचेच नाव ऐकून जास्त चांगलं वाटत असेल आणि गर्वान्वित वाटत असेल. त्यांची संस्कृती तुम्हाला आवडत असेल ना, तर त्यांच्याकडे जाऊन राहा. इथली संस्कृती, भारतीय संस्कृती जी असते त्याच्यानुसारच इथल्या ऑपरेशनला नावं दिली जातात. आणि हे काही मोदी सरकारने पहिल्यांदा देवी देवतांचं नाव ठेवलेलं नाही आहे. इंदिरा काळात सुद्धा, इंदिरा गांधीची जेव्हा सरकार होती तेव्हा सुद्धा अनेक ऑपरेशन असे झालेत त्यांचं नाव देवी देवतांवर, हिंदू देवी देवतांवर ठेवण्यात आलेलं होतं. ऑपरेशन महादेव का ठेवलं आणि हे नाव का ठेवलं हे सगळं बोलण्यापेक्षा जे 3 लोक मारले गेले त्याविषयी सरकारचं एका शब्दानेही पृथ्वीराज चव्हाणांनी धन्यवाद व्यक्त केलं नाही की पहलगामचे आतंकवादी अखेर मारले गेले. आणि त्यांच्या आकारांना तर आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान अगोदरच मारलेलं होतं. याविषयी एका शब्दाने तरी पृथ्वीराज चव्हाणांनी कधी प्रशंसा केली आहे? ऑपरेशन सिंदूर असं नाव का ठेवलं, ऑपरेशन महादेव असं नाव का ठेवलं? अरे नावात काय ठेवलं? आपलं मिशन कंप्लीट झालं. ज्या लोकांना मारायचं होतं ते लोक मेले. ज्या लोकांना त्यांनी मारलं, जे कुटुंब त्या आतंकवाद्यांमुळे उद्ध्वस्त झाले, त्याचा बदला सरकारने घेतला, सेनेने घेतला. त्याविषयी 2 शब्द प्रशंसाचे काढायच्या ऐवजी तुम्ही त्या नावाविषयी म्हणताय की हे नाव धार्मिक दिसतंय म्हणून. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यावर जेव्हा राज्यसभेत अमित शहांनी प्रत्युत्तर केलं की मी हिंदू आहे आणि हिंदू कधीच आतंकवादी असू शकत नाही, तेव्हा त्याला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की स्वतंत्र भारताचा पहिला आतंकवादी हा तर गोडसे होता आणि तो तर हिंदू होता. पृथ्वीराज चव्हाणांना जर हत्यारा आणि आतंकवादी यात फरक कळत नसेल तर कोणाच्या हातात महाराष्ट्र दिला होता याविषयी प्रश्न मला पडायला लागलाय. कारण गोडसेने महात्मा गांधींचं काही धर्म बघून त्यांना मारलेलं नव्हतं. गोडसेच्या मते गांधींमुळे भारताचे 2 तुकडे झाले आणि त्यांच्याविषयी त्याच्या मनात राग होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांना गोळ्या घातल्या, त्याने हत्या केली. त्याने कोणाचंही धर्म बघून कोणाला मारलेलं नव्हतं. आणि जर खरंच पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये हिंमत असेल ना, त्याने आतंकवादी असलेले मुघल बादशहांना आतंकवादी म्हणून दाखवावं. त्यात बाबर, हुमायूं, जहांगीर, अकबर, शहाजहान, औरंगजेब यांच्यासारखे नाव जरा घेऊन दाखवावं की हे सगळे आतंकवादी होते. हिंमत असेल तर हे बोलावं आणि मी मराठा असल्याचा पुरावा द्यावा. कारण एक स्वतः मराठा म्हणून सुद्धा पृथ्वीराज चव्हाण एक मराठा आहेत याविषयी मला लाज वाटायला लागली. धर्माविषयी नसेल तुम्हाला कधी इज्जत आणि प्रतिष्ठा आपल्या मनात, पण आपल्या जातीची तरी लाज बाळगायची. ज्या मराठ्यांनी हिंदू स्वराज्याच्या रक्षणार्थ अनेकांनी आपलं जीव गमावलं, बलिदान दिलं, आपल्या पूर्वजांनी सहन केलेल्या कष्टांची तरी जाणीव ठेवायची. आणि त्याची जाणीव जर चव्हाणांना खरंच असती तर हे वक्तव्य देण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात उपजलं नसतं, देणं तर लांबची गोष्ट. असो मित्रांनो, आज पृथ्वीराज चव्हाणांनी सगळीच आपली नीचतेची सीमा पार केली, ओलांडून टाकलेली आणि याच्या खाली अजून जाणं मला नाही वाटत कोणत्याही व्यक्तीसाठी शक्य असेल. आणि हे वक्तव्य देऊन त्याने महाराष्ट्रात काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही हे निश्चित करून टाकलेलं आहे. एकतर इतिहास याला साक्षी आहे की काँग्रेस जेव्हाही ज्याही राज्यात 3ऱ्या क्रमांकावर जाते त्या राज्यात काँग्रेसचं पुनरागमन होत नाही. आणि हे वक्तव्य देऊन तर पृथ्वीराज चव्हाणांनी अजून जास्त आपल्याला पुरावा दिलेला आहे की काँग्रेसचं महाराष्ट्रात आता काहीच उरलेलं नाही आहे. काँग्रेस संपुष्टात आलेली आहे, जी राहिली आहे तीही संपून जाईल. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.